आठवणी दाटतात. खगोल मंडळाच्या मातृतुल्य ज्येष्ठ सभासद श्रीमती मंगलाताई अभ्यंकर यांच्या आकस्मिक निधनाने मंडळाला विलक्षण धक्का बसला. 1 एप्रिल 2007 रोजी मंडळाच्या उंबरोली येथील जागेच्या उद्घाटन प्रसंगी मंगलाताई आल्या होत्या. त्यांची ही भेट अखेरची ठरेल असं वाटलं नव्हतं. खगोल मंडळाशी वहिनींचं किती अनौपचारिक आणि आपुलकीचं नातं होतं हे दाखविणारी ही क्षणचित्रे. तुमच्या हस्ते आपण ते फीत कापायची. माझ्या हस्ते नको. हो नाही मोहनराव करा. नाही सिनियर मोस्ट माणूस. नाही वयाने सिनियर आहे मी. तुम्ही जास्त सिनियर आधी उगाच सांगितलं तर प्लीज नको. प्लीज मला आवडत नाही. बरं सरांच्या मी येते पुढे मी पण माझ्या हाताने नको. इतके तुम्ही सगळे काम करणारे आणि आम्ही नुसतंच बघे. सगळे काम करणारे मी पण त्याच्यामध्ये आहेत. थँक्यू. हे काय होणार नाही. आपण इथे 1 मिनिट थांबूया. या सगळे कार्यकर्ता मंडळी खगोल मंडळाच्या अधिकृत जागेचं औपचारिक उद्घाटन या अनौपचारिक समारंभामध्ये आपण करणार आहोत. आज या उद्घाटन समारंभासाठी आपल्याकडे आलेले आहेत ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्राध्यापक मोहन आपटे. त्यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन करूया फीत कापून. आणि या कार्यक्रमाला आमच्या ज्येष्ठ सभासद आणि देणगीदार श्रीमती मंगलाताई अभ्यंकर याही उपस्थित आहेत. खगोल भवनाची सुरुवात आता या क्षणापासून होते असं आपण समजूया. पिंपळ आहे आणि आणखी विकासची झाडं पण म्हणजे मस्त आहे. छान इथे असं आपण ते बांधू म्हणजे इथून असं खाली जाऊ म्हणजे स्टील्ड घेता येईल आणि पहिला मजला सारण ह्या लेवलला येईल असं येईल. हे खाली एक तेवढी जागा आपल्याला मिळेल आणि तिथे असं पावसाळ्यामध्ये असं सगळा फ्लो असं पाण्याचा छान दिसतो. झऱ्यासारखं वगैरे असं बांधायला ते फार छान होईल आणि आपल्याला पूर्व पश्चिम मोकळी पाहिजे तीही मिळेल. ही झाडं कोणती आहेत? विकास पिंपळ आहे, ताड आहे, हे जांभूळ आहे का? हो जांभळासारखं वाटतं पण जांभूळ नाहीये ते. पिंपरणी ताड पिंपरणी पिंपळ आणि 3 आहे. आणि हे काय करवंद आहे काय? आलाय का? अरे कच्ची करवंद आहे ते नुसतं त्याचं हे पण लागलेली मस्त वाटतं ते असं. आता सीझन आहे ना. हे घे ना करवंद. आता हे जे ना पिंपळणी तुम्ही ज्याला म्हणता परोपजीवी तसं ते झाड कधीच ही जमीन पिंपरणी ना. ही पिंपळणी हे हिरवगार वाटतं हा नाही. पण ते कायम शोषून दुसऱ्याचाच रस घ्यायचा असतो आणि मग टोकदार पान आहे ते पिंपळाचं आहे. 3 झाडं पाहिली कसं ना. पण हे बघ कधी काळी ते बाजूला होतं. तुला काढायचंय का तुझ्या हाताने? करवंद काढायचंय पण काटा सांभाळ ना. तू काढ. हे बघण्यात नाही काढू दे ना. काढून दे थोडा चेकही लागून दे. हे कुणाला काढलं राहिलं? सगळं काय स्वच्छ बघा लागलाय का काढायला कपड्याला करवंद एकदम छान असतात ना. वास चांगला येतो चवीला. पिकलेली पण चांगली असते. हा पिकलेली तर असतात तिचं आंबट तिंबट मस्त लागतं. आणि अशीच माझ्या प्लॉटवर आता 4-5 झाडं शिल्लक आहेत. अख्खं जंगल होतं. हा जेसीबीने आता त्यांचा सीझन आहे. आता आज जंगलात केवढी लागली जंगलात गेलं पुढे काय झालं? अजून एक तास पडला नाही ना. बसून टाके का दादा.
आता हे कोकण कृषी विद्यापीठाने जात डेव्हलप केली कोकण बोल्ट म्हणून हो का? याच्या जवळजवळ दुप्पट जाडी कलमच केलं जास्त इथं आणायचे आईला घेऊन यायला पाहिजे होतं. ते प्रमिलाच्या माहेरीच्या माळावर ना काय करवंद म्हणजे खाऊन खाऊन आम्ही कंटाळलो. ते इकडची जेवणात मिळणारी बरी नाही वाटत मला. तोडून घ्यायला बरोबर. आता काय मार्च एप्रिल सुरू झालाय ना. झाडं आपण तशीच ठेवतो. जागा मिळाली ना 40 वेगवेगळ्या शाळांची आपण इथे हे आपण जंतर मंतर रेप्लिका आपण इथे करणार आहोत. दगडी छोट्या छोट्या रेप्लिका अशा गोल आणि तुम्ही म्हणता असे बसायला सोय आधेमध्ये. म्हणजे आयुकामध्ये जसं खगोल उद्यान खगोल उद्यान हा परिसर खगोल भवन आणि खगोल उद्यान असं एकत्र टोप्या घालतात पताई. चला बसूया. ही आहे अकॅडमिक टोपी. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड मध्ये मंडळाने जे काम केलं तर तो सगळा वृत्तांत जवळजवळ 18 देशातल्या विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाचं त्याची जी परीक्षा होती ती आपल्यातर्फे आपण घेतली होती आणि यातले बरेचसे जी मंडळी आहेत ती तिथे व्हॉलेंटियर्स एक्झामिनर म्हणून तिथे ते गेलेले होते आणि प्रदीप नायक यांच्या नेतृत्वाखाली सगळी टीम तिकडे गेली होती. तर प्रदीप नायक आता येत आहेत, आता ऑन वे आहेत. पण आपण हे वैश्विक मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक हे मंगलाताईंना वैश्विकचा सरांना सर्व संकल्पना निवेदन दिलीप जोशी. छायाचित्रण संकलन समीर कदम. आभार. खगोल मंडळ मुंबई.